नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे कुकरच्या एका शिट्टीमध्ये शेंगदाण्याची आणि तिळाची चिक्की। अतिशय सॉफ्ट होते आणि वृद्ध माणसं किंवा आजी आजोबा आपण तिळाची चिक्की बनवते ती थोडी कडक असते, तर अशा प्रकारे चिक्की बनवून बघा। खूप जास्त सॉफ्ट होते, तोंडात टाकल्यावरती विरघळते आणि बनवायलाही खूप सोपी आहे। इथे मी 1 वाटी गूळ घेतला आहे। गूळ छान चिरून घ्यायचा आहे। कुकरमध्ये एक छोटा थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि एका छोट्या भांड्यामध्ये मी डब्यामध्ये गूळ ठेवलेला आहे। आपण फक्त इथे गुळावर झाकण ठेवायचं आहे आणि कुकरचं एका शिट्टी काढून घ्यायची फक्त। बाजूलाच मी एका कढईमध्ये शेंगदाणे गरम करायला ठेवले। शेंगदाणे पण 1 वाटी आहे। शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत। असा कलर येऊपर्यंत आपल्याला शेंगदाणे भाजायचे आहेत। शेंगदाणे थंड करून घ्यायचे आहेत। ते एका ताटात मी शेंगदाणे काढले आहे। इथे त्याच कढईमध्ये मी 1 वाटी तीळ भाजून घेतले। मी सम प्रमाण घेतलेलं आहे तिळाचं आणि शेंगदाण्याचं। इकडे आपली शिट्टी पण झाली आहे आणि आपले गूळ आणि तीळ शेंगदाणे आणि तीळ हेही थंड झालेले आहेत। सो याची मी सालं काढून घेणार आहे। शेंगदाण्याची सालं काढल्यानंतर शेंगदाणे असे छान व्हाईट कलरचे होतात, त्यामुळे आपली चिक्की छान पांढरी सफेद होते। असं बारीक क्रश करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये। आणि इकडे कुकरमध्ये आपला गुळही झालेला आहे। सो बघा तुम्ही पाक बिलकुल कच्चा राहिला नाही, जळाला नाही किंवा बिघडला नाही आहे। त्याच्यामध्ये 2 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे। खूप छान सुगंध आला जेव्हा तूप टाकलं तेव्हा। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जे मिश्रण काढलं होतं मिक्सरच्या भांड्यामधून तेही मी एका प्लेटमध्ये काढून घेतले। त्यावर आपण हा गूळ टाकून घेणार आहोत। गूळ गरम असतानाच टाकून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचं बाइंडिंग व्यवस्थित होतं। कुठेही मिश्रण वाया गेलेलं नाही, गूळही वाया गेलेलं नाही। अतिशय सॉफ्ट जेली फॉर्मसारखं गूळ झालेला आहे आणि खायला ही चिक्की बिलकुल कडक होत नाही। हलक्या हाताने तुटते, कारण घरात वयोवृद्ध माणसं असतात, तर खायला फार सोपी होते ही चिक्की। आता याचं मिश्रण बघा तुम्ही, एकदम छान सॉफ्ट क्रीमी झालेलं आहे। आपल्याला ही सेट करायची आहे। मी मुलाच्या टिफिनमध्ये सेट केली ही। डब्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे सगळीकडून आणि त्यावर आपले हे तीळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण थापून घ्यायचं आहे। व्यवस्थित आपण हे छान थापून घेणार आहोत। गरम असतानाच मिश्रण थापून घ्यायचं आहे, म्हणजे वडी सेट होते। खूप छान ग्लेज आली आहे मिश्रणाला, बघू शकता तुम्ही साईडनेही, आणि कुठेही हाताला चिटकत नाही आहे। आणि अवघ्या 15 मिनटात हे सगळं आपलं वडीचं मिश्रण तयार झालेलं आहे। आता मी हे थोडं 5 ते 10 मिनटं रेस्टला ठेवलं होतं आणि त्यानंतर मी कट करायला घेणार आहेत। थोडं कोमट असतानाच कट करून घ्यायचे आहे। तुम्हाला हव्या तशा शेपमध्ये तुम्ही कट करू शकता। मी इथे चौकोनी शेपमध्येच ह्या वड्या कट करून घेतलेल्या आहे। तुम्ही या फ्रीजमध्येही स्टोअर करून ठेवू शकता। एक काढून दाखवते तुम्हाला, खूप छान निघते। ग्लेजही खूप छान आली आहे आणि सॉफ्ट अशी ही वडी तयार झाली आहे, बघू शकता तुम्ही। म्हणजे कुणीही ही वडी टेस्ट करू शकतं, ज्यांना दातांचे काही प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी। आणि अशा प्रकारे आपल्या तिळाच्या वड्या ह्या छान झालेल्या आहेत। थँक्यू सो मच।